इंद्रा हे घडलं कसं? काय झालं नेमकं? माहित नाही आबा. राणीला कोणीतरी आपल्या फॅक्टरीच्या स्टोर रूम मध्ये बांधून ठेवलं. काय काय? मी तिला शोधत शोधत तिथे गेलो तेव्हा मला कळलं की तिला आज कोणीतरी दाबून ठेवलंय. मी हात गेलो तिला सोडवणार तितक्यात बाहेरून कोणीतरी कडी लॉक केली आणि आम्ही दोघं हात अडकलो आबा. आणि बाहेर येईपर्यंत कळलं की राणीची तब्येत खूप बिघडली आहे. काय म्हणजे हे सगळं तुझ्याही जीवावर बेतणार होतं? इंद्रा तुम्हाला आल्याला का नाही सांगितलंस? हे तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? तू चल बरं, तू आराम कर. चल. नाही, मी ठीक आहे. आम्हाला दोघांना कोणीतरी आत लॉक करून ठेवलं. आम्हाला दोघांना खूप त्रास होत होता आत. शेवटी राणीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिच्या साडीचा पदर माझ्या नाकावर ठेवला आणि माझा जीव वाचवला. आणि नंतर तिनेच सुचवलं की दरवाजा तोडल्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नाही. मग आम्ही दरवाजा तोडून बाहेर आलो. मी आतून खूप आवाज देत होतो सगळ्यांचा. मी इव्हन विक्रांतला सुद्धा. कुठे होतास तू? मी तुला किती आवाज दिला? तुझा बाहेरून दरवाजा उघडला असतास ना, हे सगळं घडलं नसतं. तुझ्यामुळे आज राणीवर फॅक्टरीत अटॅक झालाय. जीव गेला असता आमचा. तू बाहेर होतास ना, तुला बघता नाही आलं? बाहेरून कडी कोणी लावली तुला बघता नाही आलं? अरे बोल ना आता. जरा शांत हो, रागावर स्वतःचा. कसा रागावरू बाबा? आता तर मला 100% खात्री आहे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू माझ्या हाकेला रिस्पॉन्ड दिला असतास ना, आज राणी बेडवर नसती. इंद्रा क्रांत, आय एम टेलिंग यू, सर राणीला काही झालं ना, सोडणार नाही. सोडणार नाही. इंद्रा आधी तू शांत हो बघू. शांत हो, गप्प बसायचं एकदम शांत. विक्रांत, हे सगळं घडलं तेव्हा तू कुठे होतास? आबा, मी सांगते आबा, माझा नवरा विक्रांत, त्याला मी घरी बोलावून घेतलं होतं कारण मला मायग्रेनचा त्रास होत होता. मला राहवलं नाही म्हणून मी त्याला बोलवून घेतलं. हो आबा, उर्मिलाचा फोन आला तसं मी लगेच निघालो. इनफॅक्ट मी निघताना सांगत होतो याला की आपण घरी जाऊया, उशीर झालाय, पण राणीला ते डॉक्युमेंट्स शोधायचे होते. काय म्हणजे पुन्हा एकदा राणीच्या हट्टामुळे माझ्या इंद्राचा जीव धोक्यात होता तर? आई काय बोलतेस तू? इंदिरा भाऊजी, मी तुमच्या पाया पडते. विक्रांतला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. तो माझ्या सांगण्यावरून घरी आला होता. मला डॉक्टरांकडे घेऊन गेला तो. आता तर इंद्रा त्या राणीसाठी भांडायला लागलाय, घरच्यांवर हात उगारायला लागलाय. हे थांबायला हवा, ही राणी संपायला हवी. सगळ्यांसमोर अपमान केला ना माझा, सोडणार नाही मी याला. यांना यांची लायकी दाखवावी लागणार आहे. अजून किती वेळ थांबायचं इथे? राणी गेल्याची न्यूज लवकरच येईल. चल आपल्याला तयारी लागावं लागेल. डॉक्टर, राणी कशी आहे आता? पेशंट इज आउट ऑफ डेंजर ना, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. थँक्यू सो मच डॉक्टर. खूप मोठी गोष्ट केली तुम्ही. हे बघा, पेशंटला 2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. मग आम्ही निर्णय घेऊ. हे बघा, आतापुरते मेडिसिन्स वर्क झालेत, पण लंगची कंडिशन MRI झाल्यानंतरच कळेल.
हो काहीच प्रॉब्लेम नाहीये. राणीसाठी जी बेस्ट ट्रीटमेंट असेल ना ती तुम्ही करा. ठीक आहे. थँक गॉड. राणी आउट ऑफ डेंजर आहे आता. इंद्रा खरंच खरंच खूप चांगली गोष्ट घडली. देवच पावला म्हणायचं बा. बरं चला, नाही डॉक्टरांनी सांगितलं ना राणी आता स्टेबल आहे. आता आपण घरी जाऊया. हे का आत्ताच कळलंय आपल्याला? तिच्यासोबत कोणी थांबायला नको का? अरे पण सगळ्यांनी गर्दी करून काय उपयोग आहे? इंद्रा मला ती बरोबर बोलतायत. सगळ्यांनी थांबून काही होणार नाही. मी थांबते तिच्याजवळ, तुम्ही सगळेजण घरी जा. नाही नाही, इथे मी थांबतो, तुम्ही जा सगळे घरी. अरे आता डॉक्टरांनी सांगितलंय ना ती बरी आहे. मग तुला थांबायची काय गरज आहे? आणि या म्हणतात नाही थांबतायत, मग थांबू ते त्यांना. तू नको काळजी करू, चल. नाही आहे, मी राणीला सोडून कुठे जाणार. आज तिच्यामुळे मी तुमच्या समोर उभा आहे. आज ती नसती ना, तिच्या जागी मी असतो. अरे पण आता ती ठीक आहे इंद्रा, मग तुला थांबायची काहीच गरज नाहीये. तू स्वतःची तब्येत का बिघडवून घेतोयस? आई, मला या विषयावर आर्ग्युमेंट नाही करायची. राणीने जे काही केले ना माझ्यासाठी, त्यापुढे तिच्यासाठी हे जे मी काही करतोय ना ते काहीच नाही आहे. प्लीज मला फोर्स करू नका. तुम्ही सगळे घरी जा, मी इथे थांबतो. इंद्रा आई प्लीज, माझ्या मागे नको लागूस. मी सांगितलं ना, मी राणीला सोडून कुठेही जाणार नाहीये. आज राणीवर आपल्या फॅक्टरीत हल्ला झालाय, इथेही काही होऊ शकतं. रत्ना काकी एकट्या काय करणार आहेत मला सांग? ते काही नाही, मी राणीला एकटं सोडण्याची रिस्क घेऊच शकत नाही. जोपर्यंत राणी माझ्याशी काही बोलत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. इंद्रा, आता त्या राणीसाठी तू माझ्याशी भांडतोयस? काय बोलतेस आई? ती भांडत नाहीये तुझ्याशी. राणीला गरज आहे माझी आणि मला थांबायचं इथे. काय प्रॉब्लेम आहे त्यात? अरे पण तू थांबण्याची गरज नाहीये ना. मला ती तू थांबायचं म्हणतोय, थांबू दे त्याला. तिची बायको आहे राणी. जर का मला काही झालं असतं, तुम्ही थांबला असतात की नाही? मग काय वाद घालताय? समजून घ्या मुलाला. इंद्राच्या काळजीपोटी मी पोट तिडकीने सांगतेय, पण तुम्हाला कोणाला माझ्या बोलण्याची किंमतच नाहीये. करा काय करायचे ते. काही लागलं तर कळवा मला. चला. जावई बापू, आम्ही दोघं तरी थांबू का? अहो आमचं मन नाही लागणार हो घरी. अहो नको, तुम्ही का त्रास करून घेताय? मी आहे ना इथे, आणि काही लागलं तर मी तुम्हाला नक्की कळवेन. या तुम्ही. देवा, किती सहन करायचं रे. आता हे सगळं काही सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. मला काय झालं? कशाबद्दल बोलतेस तू? काय सहन होत नाहीये तुला? तुझं परत डोकं दुखतंय का? नाही हो आई, डोकं नाही दुखत आहे माझं. मनाला लागले माझ्या, मन दुखतंय माझं. म्हणजे काय सांगू आई मी तुम्हाला. या घरामध्ये विक्रांतला काडीचा सुद्धा मान नाहीये. भावंडांमध्ये सगळ्यात मोठा असून सुद्धा त्याला किंमत नाही हो आई. आणि आज तर हद्दच झाली. इंद्रा भाऊजींनी कॉलर पकडली हो त्याची. का? काय गुन्हा होता त्याचा? माझ्यासाठी आला होता ना घरी तो. त्याच्यात त्याची काय चूक होती? हो उर्मिला, तू आधी शांत हो बरं. हे बघ, इंद्रा रागाच्या भरात चुकीचा वागला मान्य आहे मला, पण तो रागावला की त्याचा संयम सुटतो हेही तुला माहितीये ना. अगं तू मोठी आहेस ना, तू जरा समजून घे ग. अयो, प्रत्येक वेळी आम्ही समजून घेतोच ना. या घरामध्ये आमची किंमत पायातल्या जोड्यांप्रमाणे, तरी आम्ही समजून घेतोच ना.
कधी एका शब्दाने तरी बोललो का आम्ही? पण हो, एखादी स्त्री स्वतःचा अपमान सहन करू शकते, पण तिच्या नवऱ्याचा झालेला अपमान ती किती वेळा सहन करणार आहे सांगा ना. अहो, इंदिरा भाऊजींनी बोलताना काहीतरी तारतम्य बाळगायला हवं होतं. 4 चौघांसमोर बोललेत त्याला. तो काय सिक्युरिटी गार्ड आहे का? फॅक्टरीवर लक्ष ठेवायला कोण कुठे आतमध्ये गेलं, कोणी कडी लावली. उर्मिला, हे बघ, तुझा संताप रास्त आहे. अगं, पण इंद्राचा गैरसमज झाला म्हणून तसा बोलला तो. आणि हे बघ उर्मिला, भावंडांमध्ये कधी कधी असे वादविवाद होत असतात. त्यांचे ते गैरसमज दूर करतील. हे बघ, तू त्रास करून घेऊ नको, शांत हो बरं. असं कसा त्रास नको करून घेऊ. साधी गोष्ट घडलीये का आज? इंदिरा भाऊजींनी विक्रांतची कॉलर धरणं कितपत बरोबर आहे? उर्मिला, अगं तो आधीच राणीमुळे टेन्शन मध्ये होता, त्याच्यामुळे त्याच्याकडनं असं झालं. हो ना, रागाच्या भरात इंदिरा भाऊजी विक्रांतला बोलले. त्याच टेन्शन मध्ये जर ते तुम्हाला बोलले असते तर तुम्हाला चाललं असतं का हो? बोला ना. सॉरी, मी जरा मध्ये बोलतोय. आत्तापर्यंत इंदिरा माझ्याशी कसाही वागत गेला, सतत अपमान करत गेला, पण मी काहीच बोललो नाही. पण आज माझ्या बायकोने पॅनिक होऊन जर का मला फोन केलाय, तिला बरं वाटत नाहीये म्हणून मी धावत पळत घरी आलो, तर यात माझी चूक आहे. इंदिराच्या बायकोसोबत असं झालं असतं तर त्याने तिची काळजी घेतली असती, तशी मी घेतली. आणि मुळात मला कुठे माहित होतं की फॅक्टरीत असं काय झालंय. जर का मला कळलं असतं तर त्या माणसाला पकडून मी मारलं असतं. इंद्राही माझा भाऊच आहे ना. विक्रांत, शांत हो, शांत हो. आधी तुम्हा दोघांची चिडचिड मी समजू शकतो. इंदिराकडनं खरंच खूप मोठी चूक झाली आहे आणि कुठलीही शहानिशा न करता तुझ्याशी असं वागायला नको होतं. झालं आबा, एवढं बोलून होतं का? म्हणजे इंदिरा भाऊजी चुकले, त्यांनी असं करायला नको होतं. आता मला सांगा, याच ठिकाणी जर विक्रांत असला असता तर? एक्झॅक्टली. माझ्याकडून जर का असं काय झालं असतं, मला खूप बोललं गेलं असतं, मला शिक्षा दिली असती. खरं सांगू, आम्हा दोघांसोबत या घरात तुझा भाव केला जातो, तुझा भाव केला जातो. हो, आणि तो खूप आधीपासून होतोय. आतापर्यंत मी मूग घेऊन शांत बसले होते आणि विक्रांत सहन करत होता. पण नाही, माझ्या नवऱ्याच्या अंगावर जर कोणी हात टाकत असेल तर ते मी सहन करणार नाही. विक्रांत, तू उर्मिलाला शांत करा. ती शांत हो उर्मिला. हे बघा, एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. अरे, तुम्ही दोघेही मला सारखेच आहात रे. सगळी जण मला सारखीच आहेत, मुलासारखीच आहेत. उर्मिला, तुझा राग आवर. हे बघ, रागाच्या भरात इंद्रात चूक करून बसलाय आणि आता तू परत रागाच्या भरात भलतं सलतं बोलून चूक करू नकोस. शांत हो बघू, बाद झाला आता. का? तुम्हाला इंदिरा भाऊजींचंच बरोबर वाटतं का? काय हो? आणि कायम तुम्ही इंदिरा भाऊजींचीच बाजू घेत असता. आता मला सांगा, या घरामध्ये आमची जी अवस्था झाली तीच तुमची पण झाली आहे ना? सांगा ना, या घरामध्ये तुम्हाला काय किंमत आहे? किंमत आहे आबा, काकी, तुम्हाला काही वाटलं, तुम्ही किती समजावलं, तर एक गोष्ट खरपणाने सांगतोय. आज मी आणि उर्मिला आम्ही खूप हर्ट झालोत. विक्रांत, उर्मिला, मला मान्य आहे माझ्या इंद्राकडनं खरंच खूप मोठी चूक झाली. मान्य आहे मला. आणि माझ्या माणसानं दुखवलंय. जी माफी मागायला तयार. हो? इंद्रानं तुला दुखवलंय, त्याच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. हो, तुझे पाया पडतो. हवं तर आबा, माझ्या इंद्राला माफ कर. आबा, तुम्ही का माफी मागताय? अरे, त्याने चूक केली ना, माफी तर मागायलाच हवी की नाही. आणि मोठ्याने लहानांची माफी मागण्यात कसला आलाय कमीपणा. आणि विक्रांत,
तुम्ही सगळी मुलं मला सारखीच आहात, मी कधीही फरक करत नाही. आणि ही गोष्ट मनातनं काढून टाक की तुला या घरामध्ये किंमत नाही. अरे जो मान इंद्राला आहे तो तुलाही आहे. आबा मी म्हणाला तेच खूप आहे. राणीच्या बाबतीत ज्यांनी कोणी हा प्रकार घडवलाय त्याला तुम्ही दोघांनी शोधून काढा. त्याने माडी घराच्या सोनेवरती हल्ला केलाय. ही गोष्ट मी खपवून घेणार नाही. तर चांगलाच धडा शिकवायला. हो आबा, मी स्वतःच जातीने लक्ष घालीन आणि त्याला जेलची हवा खायला घालीन. मालती मॅडमनी जेव्हा तुम्हाला निवडायला लावलं होतं फॅक्टरी का मी, तेव्हा तुम्ही माझं नाव घेतलं का? काय नातं कोण आहे मी तुमची? तू माझी पहिली मैत्रीण आहेस राणी. You're my best friend. तुला आवडेल माझ्याशी मैत्री करायला? राणी, का वागतेस असं? आज तुला काही झालं असतं तर काय करणार होतो मी? एकच जवळची मैत्रीण आहे माझी. तू का प्रत्येक वेळी तुझा जीव धोक्यात घालते माझ्यासाठी? आता तू माझा ऐक. हे बघ, लवकर बरी हो. आत्ता कुठे मैत्री झाली माझ्या मैत्रिणीची माझी. मला ती मैत्री खूप फुलवायची. मला तुझ्यासोबत लॉंग ड्राईव्हला जायचंय, आईस्क्रीम खायचंय, खूप एन्जॉय करायचंय. प्लीज त्यासाठी तरी बरी हो. प्लीज प्लीज. ए राणी, अशी गप्प नको ना बस. काहीतरी बोल ना. तुझ्या बडबडीची सवय झाली आहे का मला? तू समोर आहेस आणि बोलत नाहीये असं कधी झालंच नाहीये. खरं सांगू, आता ना मला असं वाटतं तू अचानक उठून बसशील आणि जसं ते दुकान डोक्यावर घेतलेलंस ना तसं हे हॉस्पिटल पण डोक्यावर घेशील. तुझ्या तोंडाची टेप सुरू असली ना की वेळ असा पटकन निघून जातो का? एखाद्या म्युझिक सारखी ना तुझी बडबड सतत ऐकत राहावीशी वाटते मला. आणि बोल ना प्लीज, बोल ना काहीतरी. आणि उठ ना. तू तुझ्या मित्राचं नाही ऐकणार आहेस का? बोल ना कुठे होतास? सर, राणीला काही झालं ना सोडणार नाही तुला. त्याच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. काय झालंय?
जे घडलं ते मला अजिबात पटलेलं नाहीये. त्या राणीमुळे तुम्हाला विक्रांतचे हात जोडून माफी मागावी लागली. यात राणीचा काय दोष आहे? इंदिरानं विक्रांतची कॉलर धरली, विक्रांत दुखावला गेला. या सगळ्यात राणी कुठून आली? पण काय आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी राणीवर ढकलायची सवयच लागली. तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण हे जे काही घडलंय ना त्याला राणीच जबाबदार आहे. कोणी सांगितलं होतं नसतं शहाणपणा करायला? मुळात ना तिला फॅक्टरीत जायची गरजच नव्हती. ती आपल्या फॅक्टरीच्या भल्यासाठी गेली होती. काय ना, तुम्हाला तिच्या प्रत्येक गोष्टीत काळबरच दिसतं. अहो, राणीचा जीव धोक्यात आहे. तिचा कुणीतरी जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? वाटेल. मी नको म्हणत असताना तिने पुढे पुढे केलंच ना. मग तिच्यासाठी मी का वाईट वाटून घेऊ? आणि राणीमुळे जर का आपल्या पोराला काही झालं असतं तर? तिच्यामुळे तो तिकडे गेला, तोही अडकला. हे विसरताय तुम्ही? तुम्ही विसरताय. इंद्राचा जीव राणीने वाचवलाय. इंद्राने काय सांगितलं ऐकलं नाहीत का तुम्ही? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने इंद्राचा जीव वाचवला म्हणून ती आज बेडवरती आणि इंद्रा सुखरूप आहे. ही सगळी त्या राणीची नाटकं आहेत. तिला ना सतत आणायचा असतो की तिने काहीतरी केलं म्हणून. मागे पण तर असंच भासवलं होतं ना की तिने इंद्राला वाचवलं. मुळात ना तिने इंद्राला असं काय आपल्या बाजूने करून घेतलंय की आता इंद्रा पण तिचीच भाषा बोलायला लागलाय. अहो, तिचं खोटं लपवण्यासाठी इंद्रा आपल्याला काहीतरी भलतच सांगत नसेल कशावरून? बस करा मला ती. मूर्खासारखं वागू नका आणि बोलूही नका. हो, काय तुमच्या मनातली राणी विरोधातली किड्यांना लवकरात लवकर मारून टाका. ते तुमच्याकरता भल्याच आहे. मला समजवू नका. उलट तुम्ही जिचे गोडवे घाताय ना ती खरंच कशी आहे एकदा चाच पडून बघा. चाचपडण्याची गरज मला नाहीये, तुम्हाला आहे. राणी पाण्यासारखी निर्मळ आहे, स्वच्छ आहे. पण ते पाणी तुम्हाला गढूळ दिसतंय. हा तुमच्या नजरेतला दोष आहे. राणीनं कायमच इंद्राला महत्व दिलंय. स्वतः जोखीम पत्करून इंद्राला वाचवलंय आणि तुम्ही तिलाच बोलताय. तिलाच बोलणार. पण ही सगळी त्या राणीची नाटकं आहेत. तुम्ही कोणी नाही, पण मी तिला अगदी बरोबर ओळखलंय. त्यामुळे तिच्याबद्दलचं माझं मत बदलायला जाऊ नका. तुम्ही बदला. एकदा मी जसा विचार करते ना तसा करून बघा. म्हणजे तुम्हाला त्या तुमच्या लाडक्या राणीचा खरा चेहरा दिसेल. कळलं? तुला लवकर शुद्ध यायला हवी. किती एकदा तुझ्या तोंडून सर ऐकतोय असं झालंय मला. जो माणूस मला डोळ्यासमोर धरत नव्हता तो आज माझी शुद्धीवर येण्याचे डोळे लावून वाट बघतोय. माझी काळजी करत थांबलाय. खरंच खूप नशीबवान आहे मी की मला सरांसारखा हक्काचा माणूस मिळाला, एक मित्र मिळाला. राणी, राणी, राणी तुला शुद्ध आली. तू शुद्धीवर आलीस राणी. डॉक्टर, 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 राणी शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले. फार चेक करू. एक मिनिट. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय? नाही दम लागतोय का तुम्हाला? नाही, आता तर काय वाटत नाही. ग्रेट. त्यांची कंडिशन बघता ते इतक्या लवकर शुद्धीवर येतील असं वाटलं नव्हतं. आता काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. सगळं नॉर्मल आहे. आपण पुढची ट्रीटमेंट चालू करूयात. येतो मी. शुअर. सर, खूप टेन्शन घेतलं होतं का तुम्ही? रात्रभर इथंच थांबलात ना? अहो, मला जाग आली तेव्हा सुद्धा तुम्ही इकडे फेरच मारत होतात. अहो, असं काय करता सर? एवढं टेन्शन कोण घेतं? हा,
मी तुम्हाला सोडून जाईल असं वाटलं का तुम्हाला? वाटेल ते बोलू नकोस राणी, आणि सोडून जायच्या गोष्टी तर करूच नकोस. आणि मुळात तू आता जास्त बोलू नकोस, त्रास होईल तुला. असं काय, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. आफ्टर ऑल यू आर माय बेस्ट फ्रेंड, आणि तू माझा जीव वाचवला होतास म्हणून आज मी धडधकाट उभा आहे. ऍक्च्युली तू माझ्यासोबत आहेस ना, म्हणून मी आज तुझ्यासाठी इथे थांबलो. कारण काय आहे ना, इंद्राने एकदा मैत्री केली की तो मागे हटत नाही. राणी, आता तू माझी खूप जवळची मैत्रीण झालीस. आणि तुम्ही माझे खूप जवळचे मित्र. पण आता ही मैत्री तोडायचा विचार पण नाही करायचा. वेळ लागलाय का मला? हे बघ, इंद्राने आजपर्यंत कोणाशी सहजासहजी मैत्री केलेली नाहीये, आणि एकदा का मैत्री केली की हात सोडायचा विचारही मनात येत नाही माझ्या. हो ना, म्हणून तर एवढं सगळं झालं तरी आतापर्यंत तुम्ही माझा हात घट्ट धरून ठेवला होता ना. हो, पण राणी, तू त्या स्टोरूम पाशी गेलीस कशी? म्हणजे तुला बांधून कोणी ठेवलं तिथे? सर, आपल्याला ते पेपर सापडले ना, आणि मग तुम्ही गेलात. त्याच्यानंतर मी ते पेपरच चेक करत होते, तर मला ना अचानक दरवाजाजवळ कोणीतरी आहे असं वाटलं. कोण आहे तिकडे? कोण आहे? मग मी विचारलं सुद्धा की तिकडे कोणी आहे का, पण तिथून काहीच आवाज आला नाही. मग मी बाहेर बघायला गेले, पण बाहेर सुद्धा कोणीच सापडलं नाही. कोण आहे? पण मग परत मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या मागच उभं आहे. त्या माणसाने ना काहीतरी असं घोंगडीसारखं घेतलेलं होतं, तर त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. मग मी त्या माणसाचा पाठलाग केला, पण अचानक तो माणूस गायब झाला. मी बरंच त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो काही सापडला नाही. मग मध्येच ना माझ्या मागून येऊन कोणीतरी माझं तोंड दाबलं, आणि मग मला ओढत त्या रूममध्ये घेऊन गेलं. तिथंच त्याने मला बांधून ठेवलं. मग तुम्ही आलात. मला ना हे सगळं खूप सिरियस वाटतंय. आपल्याला हे कोण करते ना हे शोधावं लागणार आहे. हो, पण तू काळजी करू नकोस. तू हॉस्पिटलमधून बरी होण्याच्या आधी मी असा त्याचा शोध लावून घे. हो सर, पण आता तुम्ही घरी जा, आराम करा. रात्रभर जागलाय तुम्ही, माझी काळजी करू नका. नाही नाही, बिलकुल नाही. होऊ शकतं तुझ्यावर इथेही अटॅक होईल. अहो सर, काही होणार नाही मला. तुम्ही जा बघू घरी. ते असं नको व्हायला की मी बरी झाली आणि तुम्हीच आजारी पडला. नाही नाही, असं काही नाही होणार. तू आराम कर, शांत हो. ऐका आता मैत्रिणीचं ऐकणार नाही का तुम्ही? अगं पण जा बघू घरी. ऐका माझं, जा तुम्ही.